श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 947. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शरणागतीची काही सूत्र अभ्यासली. शरणागतीमध्ये नेमके अडथळे काय आहेत? खरं तर आपणच आपला झालेलो हा अडथळा. आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा जर अभ्यास केला आणि जसं आहोत तसं आपण आपल्या स्वतःला स्वीकारलं तर मला वाटतं भगवंताच्या चरणी शरण जाण्याचा मार्ग हा आपणच आपल्या हाताने मोकळा करत असतो. आपलं ज्ञान, आपली बुद्धी देखील यामध्ये खूप मोठी बाध्यता आहे, एक अडथळा आहे. त्या तत्वाचं देखील चिंतन आपण गेल्या कथा विभागात बघितलं. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांच्या या अंतरंगाचा अभ्यास कहूलंकेस सहित परिवारा कुशल कुठार बास तुम्हारा. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र विभीषणाला विचारतायत की तुझ्या सपरिवाराच्या सहित हे लंकापती तुझी कुशलता मला सांग. यामध्ये असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या एकवचनी बाण्याचं, त्यांच्या शरणागत वत्सलतेचं आणि त्याचबरोबर त्यांच्या समत्वाचं दर्शन आपण या चौपाईच्या अर्धचरणामधून बघितलं. प्रभू रामचंद्र हे आपल्याला या समदर्शत्वामधून एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगतात. सज्जनो, की आपल्या समाजामध्ये देखील असे रावण जे आम्हाला दिसतात ना, त्या रावणांचा अंतरंगापासून कधीही द्वेष करू नका. ठीक आहे, कर्तव्य बुद्धीच्या आधाराने जर एखादा पोलीस असेल, एखादा न्यायाधीश असेल तर त्याला शिक्षा देणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने आपापल्या कर्तव्य बुद्धीच्या आधाराने आपण राहावं. ज्या पद्धतीने सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय. त्याप्रमाणे अशा रावण प्रवृत्तींपासून 2 हात लांब देखील राहा. परंतु अंतरंगामध्ये मात्र त्यांच्याविषयी कधीच द्वेष ठेवू नका, कधीच त्यांचा मत्सर करू नका. मी काल सहज कोणाशी तरी बोलत होतो आणि बोलता बोलता रामचरित मानसच अंतरंगामध्ये चिंतन देत जातं की रावणाचं जर आपण उद्गम बिंदू शोधत गेलो तर कोण आहे रावण, कोण आहे कुंभकर्ण? जय विजय आहेत ते भगवंताच्या दारातले. सनकादिक ऋषींना थांबवण्याचं एक छोटंसं त्यांच्याकडून अवज्ञा अशा रीतीचं कार्य घडलं आणि त्या शापामधून हे थेट कुंभकर्ण आणि रावण होऊन गेले. आपण प्रतापभानूचं चरित्र देखील अभ्यासलं. ज्या प्रतापभानूच्या आधाराने रावण तयार झाला तो प्रतापभानू देखील निष्पाप होता. ठीक आहे, त्याच्या अंतरंगामध्ये एक मोह निर्माण झाला की प्रभू रामचंद्रांच्या या असलेल्या विश्वामध्ये त्यांच्या सत्तेने सर्व गोष्टी घडत असतानाही आपल्याला कोणीतरी अजय अमर करून टाकावं. आणि तेवढी एक मोहाची भावना त्याला रावणापर्यंत घेऊन गेली. आणि म्हणूनच मला वाटतं हनुमंताने अत्यंत महत्वाचं विधान सुंदरकांडामध्ये केले की मोह मूल बहुसूल प्रद त्याग हो तम अभिमान. मोह हे सर्व गोष्टींचं मूळ आहे. जर तुम्ही या मोहापासून स्वतःला वाचवू शकला तर मला वाटतं पुढच्या अनेक गोष्टी या स्वाभाविकपणे तुमच्या जीवनातून निघून जातात. सतीला देखील या प्रभू रामचंद्रांच्या रूपावर जे महादेवाचं प्रेम आहे त्यामुळं अंतरंगामध्ये संभ्रम निर्माण झालाय, एक प्रकारे मोहच निर्माण झालाय. आणि त्या मोहातून सती देखील कशा पद्धतीने त्या यज्ञकुंडापर्यंत स्वतःला योगाग्नीने भस्म करून टाकते, इथपर्यंतचं चरित्र आपण बघितलं. सज्जनो, त्यामुळं जरी ही सर्व पात्र आज आपल्याला देहाच्या आधाराने खलनायक वाटत असले तरी देखील त्यांचा मूळ उद्गम बिंदू हा अत्यंत शुद्ध आहे. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जेव्हा म्हणतायत
की सहित परिवारा, तेव्हा या समदर्शत्वाची मला अंतरंगामध्ये अत्यंत मनापासून या समाज जीवनाकडे बघताना गरज वाटू लागते. विभीषणाच्याकडे पाहत प्रभू रामचंद्र म्हणतायत की खलमंडली बसहू दिनु राती, सखा धर्म निबहही केही भांती. रात्रंदिवस खल प्रवृत्तीच्या मंडळींमध्ये तुझा वास असतो. अशा स्थितीमध्ये हे मित्रा, तू धर्माचं आचरण कशा पद्धतीने निभावलंस रे? खरोखर सत्संगतीचं महत्व हे जोपर्यंत आपण त्याच्यापासून दूर जात नाही, एखाद्या कुसंग असलेल्या समाजामध्ये जाऊन सत्संगती जपण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आम्हाला सत्संगती या शब्दाचा खरा अर्थच कळू शकत नाही. आपल्यापैकी अनेक मंडळी जी देशाविदेशामध्ये राहतात, ती सर्व मंडळींच्या चरणी मला नतमस्तक व्हावंसं वाटतं. कारण आम्ही मंडळी तर इकडं भारतामध्ये आहोत, गोंदवल्याच्या जवळ आहोत. म्हटलं तर कधीही, आता सध्याचा पिरियड सोडून द्या, पण जेव्हा पाहिजे त्यावेळेला गोंदवल्याला जाऊ शकायचो, दर्शन घेऊ शकायचो, प्रसाद घेऊ शकायचो, थोडा सत्संग करू शकायचो, भजन व्हायचं, नामस्मरण व्हायचं. परंतु आपण दूर परदेशामध्ये, जिथं या अशा रामदासी परमार्थाची मुळं नाहीत, अशा ठिकाणी राहून आपण आपला हा परमार्थ सांभाळता. आपला रामचरितमानसचा एक श्रोता आहे, अमेरिकेमध्ये राहतो, श्रीधर म्हणून. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. परंतु त्या मुलाचं मला एवढं प्रचंड कौतुक वाटतं की नित्य नियमाने 3:30ला उठून आपली साधना, जप सर्व काही करून ऑफिसच्या दिशेने तो नेहमी रवाना होत असतो. आणि प्रत्येक वेळेला इथं आल्यानंतर महाराजांना नमस्कार करताना मला सर्व संवादामधून तो एकच सांगत असतो की दादा, महाराजांना तुम्ही सांगा की भरपूर साधन करून घ्या, भरपूर साधन करून घ्या. आणि हे सांगत असताना त्याचे डोळे पाणावतात. सज्जनो, जिथं हे असं पाश्चात्य जग आहे, जिथं भोगवादी संस्कृती आहे, जिथं सत्संग हा अवतीभोवती मिळणं हे दुरापास्त आहे, अशा ठिकाणी ही मुलं जेव्हा आपल्या साधनेला एवढं महत्व देतात, प्राणापलीकडे सांभाळतात, खऱ्या अर्थाने अनुग्रहाला पात्र ठरतात, या अशा मुलांच्याकडे पाहिल्यानंतर मी खरोखर नतमस्तक होतो. खलमंडली बसहू दिनु राती, सखा धर्म निबहू केही भांती. जिथं प्रतिकूलता आहे, तिथं आपल्या अंतरंगातल्या सत्संगाच्या भावनेला, साधनेच्या भावनाला जपणं, यामध्ये प्रचंड बळ लागतं, प्रचंड पुरुषार्थ लागतो. जरी ही सर्वजण म्हणत असली की हे सर्व काही ते त्यांच्या कृपेने करून घेतात, परंतु एक आतमध्ये दृढ निश्चय आहे त्यांचा की नाही, मी देहाच्या अंगाने जरी या जगाच्या भागामध्ये असलो, जरी इथलं संस्कृतीप्रमाणे मला जगावं लागत असलं, तरी मी ज्यांचा आहे ती भावना माझ्यापासून दुरावता कामा नये. नाहीतर आपण अशी लोक देखील बघतो की जी काही वर्ष परदेशामध्ये राहतात आणि तिथून इथं आल्यानंतर आपल्या संस्कृतीच्या विषयी बोटं मोडू लागतात. आपल्या या सगळ्या देवा धर्माच्या विषयी असलेल्या त्यांच्या खुळचट संकल्पना आपल्या समोर मांडू लागतात. अशा अर्ध्या हळकुंडाने ना ते पाश्चात्य होऊ शकतात, ना ते आपल्या संस्कृतीचे एकरूप होऊ शकतात. परंतु जगामध्ये तुम्ही कुठेही जरी राहिला आणि जर आपल्या मूळ धाग्याला धरून घट्ट राहिला, तर मला वाटतं की तुमच्यासाठी हे विश्वची माझे खरं आहे. मग तुम्ही कुठेही असा, परंतु तो मनाचा दृढ निश्चय हवा, ती साधना करण्याची तळमळ हवी. ज्यांनी तो अनुग्रह आपल्याला दिलाय, त्यांनी जणू काही आपला प्राण आपल्याला दिलाय, या भावनेने त्या नामाचं मूल्य जाणून त्याला सांभाळण्याची भावना आपल्या अंतरंगामध्ये हवी. आणि हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राला देखील अत्यंत मनापासून आवडतं की खलमंडली बसहू दिनु राती. अशा विपरीत परिस्थितीमध्ये तू राहतोस आणि तरी देखील अत्यंत नीतियुक्त असं तू धर्माचरण कशा पद्धतीने करू शकलास रे? हा प्रश्न गोस्वामीजींनी खलवंदनामध्ये देखील आपल्या समोर ठेवला होता
की एखादा सज्जन जर प्रारब्धवश दुर्जनांच्या संगतीमध्ये पडला तरी तो अशा दुर्जनांच्या संगतीमध्ये आपल्या सद्गुणांना कशा पद्धतीने सांभाळतो, ज्या पद्धतीने सर्प आपल्या मण्याला सांभाळावा त्या पद्धतीने हा सज्जन आपल्या अंतरंगातल्या सद्गुणांना सांभाळत असतो. सज्जनो, प्रवाहाबरोबर वाहत जाणं हे फार सोपं आहे. मी स्वामी विवेकानंदांचं ते आपणास नेहमीच उदाहरण देतो की जेव्हा त्या स्त्रीने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेला जेव्हा ती म्हणते की मला तुमच्यासारखा मुलगा हवाय, त्या क्षणी तिला आई मानून तिला नतमस्तक वंदन करणारे स्वामी विवेकानंद हे जणू काही या पुरुषार्थाचे प्रतीक आहेत की अशा वाहवत जाणाऱ्या संस्कृतीमध्ये देखील आपला निजधर्म आपण कशा पद्धतीने सांभाळावा. जगामध्ये पैसा अडका मिळवणं, लौकिक मिळवणं हे सर्व काही अत्यावश्यक आहे, यात काही शंका नाही. परंतु हे सगळं करत असताना त्याच्यावरती आपलं परमध्येय आयुष्यभर सांभाळता येणं हे अत्यंत दृढ निश्चय आणि भगवत कृपेचंच फळ आहे बरं का. आपण म्हणाल की अहो भगवंत अशा लोकांना निवडतो, त्यांच्याकडून करून घेतो. परंतु सज्जनो, भगवंत देखील अशाच लोकांना निवडतो ज्यांच्या अंतरंगामध्ये हा दृढ भाव आहे. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की तुम्ही 1 पाऊल टाका, मी तुमच्यासाठी 10 पावलं चालत येईन. पूज्य बाबा देखील पहाटे 2ला उठून नित्य नामस्मरणाला बसायचे. मला पूज्य बाबांच्या चरित्रामधला एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आवडतो आणि तो म्हणजे त्यांनी परमार्थासाठी स्वतःला अत्यंत अनुशासनामध्ये ठेवलं होतं. बघा, आपण देहबुद्धी हा शब्द नेहमी वापरतो. देहबुद्धी म्हणजे काय? घड्याळाचा गजर वाटतोय आणि मन म्हणतंय की नाही रे, झोपून राहूयात, कशाला उठायचं इतक्या लवकर. आजच्या काळामध्ये त्या अलार्मना स्नूज देखील आलंय. तो वाजला की आपण स्नूज करतो, परत 10 मिनिटांनी वाजतो, परत स्नूज करतो, तिसऱ्यांदा वाजतो तेव्हा मात्र आपण त्याला स्नूज करण्यासाठी शुद्धीवरच राहिलेलो नसतो, एवढ्या गाढ निद्रेमध्ये आपण गेलेलो असतो. मी मध्यंतरी नरेंद्र मोदींचा एक वैयक्तिक इंटरव्ह्यू ऐकत होतो. त्यामध्ये ते म्हणाले की मी दररोज पहाटे 4ला उठतो आणि माझी उठण्याची एक पद्धत अशी आहे की मी तुमच्यासारखा बेडवर उठून बसत नाही, मी दुसऱ्या क्षणाला उठून चालायला लागतो. कारण की देहबुद्धी अशी आहे की तुम्ही जर तिथं थोडासा जरी विचार करायला लागला की लगेच म्हणते की अरे झोप बाबा जरा वेळ. खरोखर किती कठोर व्हावं लागतं स्वतःच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला आपल्या स्वतःला अनुशासित ठेवायचं असेल, स्वतःला जर साधनेमध्ये ठेवायचं असेल. आणि मला असं वाटतं की खलमंडली बसहू दिनू राती हे आपलं मनच आहे हो, हे खलमंडली जे सतत आपल्याला या साधनेपासून मागं ओढतं. परवा मला एका साधकाचा फोन आला, मी त्याला सहज विचारलं, म्हटलं अरे थोडा साधनेवरती लक्ष आपल्याला द्यायला पाहिजे. तो म्हणाला, दादा या लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्षामध्ये सकाळी उठणं काय 8 वाजेपर्यंत डोळेच उघडत नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. खरोखर घरामध्ये राहून अनुशासित असं स्वतःचं साधन सांभाळणं, मला वाटतं आपण देखील आपल्या चित्त प्रवृत्तींच्या खलमंडलीमध्येच राहतो. त्यामुळे मला हा माननीय पंतप्रधानांचा सल्ला फार आवडला की झटदिशीने उठावं आणि चालू लागावं. कारण की जर आपण क्षणाची जरी उसंत दिली तरी देखील ते आपल्याला साधनेपासून लांब करू शकतं. बिभीषणाला प्रभू रामचंद्र म्हणतायत की अरे कसं तू स्वतःला सांभाळलंस बाबा, कशा पद्धतीनेच तू धर्मपरायण राहिलास. आता बघा, इथं हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांचा काही संवाद झाला आहे का? बिभीषणाचे गुणधर्म सांगण्याची एवढी स्वतंत्रता हनुमंताला मिळालेली आहे का? किंवा हनुमंत आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादामध्ये कुठं बिभीषणाचा संदर्भ तरी आलाय का? परंतु ह्या हृदयीचे ते हृदयी घातले, तसं ज्या हनुमंताने राम राम तेही सुमिरन कीना, हृदय हर्ष कपी सज्जन चिन्हा, हे जे प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करणाऱ्या बिभीषणाचं चरित्र अव्यक्तपणे आपल्या हृदयामध्ये ठेवलं होतं, ते सर्व काही प्रभू रामचंद्र जाणून होते. किंबहुना त्यांच्या या नामानेच हनुमंताला
त्यांच्या दारामध्ये ओढून घेतलं होतं. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रच त्याचं उत्तर देतात की जरी तू खलमंडलींच्या अवतीभोवती फिरत असला, जरी तुझ्या घराच्या जवळपास कुठेही सत्संगतीचा लवलेश नसला, तरी देखील मी एक गोष्ट मात्र मनापासून जाणतो की मैं जानू तुम्हारी सब रीती अति नय निपुणन भाव अनीती. तू अत्यंत नीती निपुण आहेस, तुला अनिती अजिबात आवडत नाही आणि त्यामुळंच तू या कुसंगतीमध्ये राहून देखील धर्मपरायण राहिलास. खरोखर नीतीच्या व्याख्या या संत स्वतः जगून दाखवतात आणि मग आम्हाला सदुपदेश करत असतात. ज्यांचं स्वाभाविक जीवनच हे या नीतीच्या कुठल्याही व्यक्त अशा गोष्टींच्या आधाराने ते सांगत नाहीत, तर ते आपल्याला आचरणातून दाखवत असतात. आपला व्यवहार हा नीतीच्या अधीन असावा, आपलं समस्त जीवन हे नीतीच्या अधीन असावं. श्री महाराज म्हणायचे की तुम्ही भगवंताशी 24 तास उघडा व्यवहार करावा. 24 तास तो आपल्याला पाहतोय. या भूमिकेमध्ये जर आपलं आचरण राहिलं तर आम्ही नीतीच्या विरुद्ध कसे जाऊ शकणार. आणि बिभीषणाने स्वतःला जणू काही प्रभू रामचंद्रांच्या अधीन ठेवून आपलं जीवन लंकेमध्ये व्यतीत केलेलं आहे. त्यामुळेच त्यांच्या अंतरंगामध्ये ही निर्भयता आहे, सत्य प्रतिपादत करण्याचं त्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे. कोण रावणाच्या समोर बोलणार नाही. तर राम भजे हित नाथ तुम्हारा हा सदुपदेश कोण करू शकतो, जो या निर्भयतेने जगू शकतो. मी माझ्या रामाचा दास आहे, तो जसा ठेवेल तसा, परंतु मी जे सत्य आहे, ज्यामध्ये तुझ्या जीवनाचं हित आहे, ते तुला सांगितल्याशिवाय राहणार नाही. रावणा हाच तो बिभीषण होता ज्याने कधीही आपल्या जीवनात अनितीला स्थान दिलं नाही. बघा, बिभीषणाचे जेवढे काही संवाद आहेत ना, त्या त्या ठिकाणी नीतीचा संदर्भ अवतीभोवती आपल्याला दिसतो. जेव्हा रावणाने हनुमंताचा प्राण घेण्याची आज्ञा सगळ्या राक्षसांना केली, बचन सुनत निसिचर धाये, आणि त्यानंतर काय झालं, तेही समय बिभीषणू आवा भ्राता चरण सीसुतेही नावा. आणि मग त्यांनी रावणाला सांगितलं की आन दंड कछु करिय गोसाई, कुठला तरी वेगळा दंड तुम्ही या दूताला द्या, कारण नीती विरोधन मारिय दूता. नीती असं सांगते की दूताला मारू नये. ज्या नीतीच्या आधाराने त्याने रावणासारख्या राक्षसाला हा बोध सांगितला, त्याच नीतीच्या आधाराने बिभीषण त्याच निस्पृहतेने प्रभू रामचंद्रांना देखील वेळ प्रसंगी सल्ला देतो. बघा, आता आपण आणखीन थोडस पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र बिभीषणाला प्रश्न विचारतात की कह कपीस लंकापती बीरा केही बिदी तरीय जलधी गंभीरा. या समुद्राला कशा पद्धतीने ओलांडावं हे सुग्रीव, हे लंकापती बिभीषण, तुमच्या मनामध्ये काय वाटतं, काय करावं. कह लंकेस सुनहु रघुनायक कोटि सिंधु सो शकतव सायक. जद्यपि तदपि नीती असी गाई विनय करिय सागर सन पाही. नीती. बिभीषण तिथं तुम्हाला नीतीच्या आधारानेच प्रभू रामचंद्रांना देखील आपला सल्ला देतो, आपला अभिप्राय देतो की प्रभू, तुम्ही जरी या समुद्राला शोषून घेण्यासाठी समर्थ असला तरी देखील नीती असं सांगते की तुम्ही समुद्राला जाऊन विनयाने विचारा की आम्हाला तूच मार्ग दाखव. म्हणजे जिथं राक्षसांना सदुपदेश द्यायचा आहे तिथं देखील नीती आहे, आणि जिथं भगवंताशी संवाद करायचा तिथं देखील नीती आहे. अशी ही नीती विवेकाच्या आधाराने बिभीषणाने आपल्या हृदयामध्ये घट्ट धरली, आपल्या आचरणामध्ये उतरवली, आपल्या प्रत्येक विचारांमध्ये उतरवली. आणि म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात की अतिनय निपुणन भाव अनिती. तू अत्यंत नीतिवान आहेस, नीती निपुण आहेस, तुला अनिती ही अजिबात आवडत नाही. बघा सज्जनो, परमार्थ आपण करत आहोत तर आम्हाला देखील आमच्या स्वतःच्या बद्दल असेच काही कठोर नियम घालून घ्यावे लागतात.
जे नियम कदाचित आमच्या मनाला पटत नाहीत, कारण की आमच्या मनाला पूर्वसंस्कारांमुळे अनितीकडे झेपावण्याची वृत्ती असते. परंतु या सत्संगतीमधून, या परमार्थामधून, या संतांच्या चरित्रामधून आम्हाला आमच्या स्वतःच्या बद्दल असं कठोर होण्याचं हे नीतिवान शास्त्र जणू काही रामायण शिकवतं. प्रभू रामचंद्र तत्पश्चात सत्संगतीचं महत्व, संतांच्या असलेल्या सहवासाचं महत्व विभीषणाच्या जवळ व्यक्त करताना म्हणतात की बरु भल बास नरक कर ताता दुष्ट संग जनी देई विधाता. मला असं वाटतं विभीषणा की एक वेळ भगवंताने आपल्याला नरकामध्ये देखील राहण्याची जर सोय करून दिली तरी चालेल, परंतु त्याने कदापिही आम्हाला कुसंगतीमध्ये टाकू नये. दुष्टांची संगत त्याने आम्हाला कधीही देऊ नये, कारण की दुष्टांची संगतच आमच्या जीवनाला अधोगतीला नेते. या नरक यातनांना आम्हाला जणू काही ती घेऊन जात असते. त्यामुळे जीवनामध्ये या सत्संगतीचं अत्यंतिक महत्व आहे. आणि जोपर्यंत आपण ते अंतरंगामध्ये दृढ धरत नाही तोपर्यंत बऱ्याचदा ही सत्संगती आमच्या जीवनात वरवर राहते. भरताने देखील या सत्संगतीच्या आधाराने वृत्त्यंतर झालेल्या पुरुषाचं चरित्र कशा पद्धतीने सांगितलंय अयोध्याकांडात, की जो एकांतामध्ये स्त्रीशी कशा पद्धतीने आचरण करतो, जो असलेल्या धनाच्या कडे पाहून आपल्या मनामध्ये कशा पद्धतीने विचार करतो, त्यावरून त्याच्या अंतरंगामध्ये सत्संगती किती मुरली आहे हे आपल्याला कळू शकतं. जर ही आपली वरवरची सत्संगती असेल तर बऱ्याचदा वेळ प्रसंग पाहून आपण आपले मुखवटे बदलून टाकतो. आणि ही एवढी क्षणाची कुसंगती देखील आमच्या जीवनामध्ये आम्हाला या मोहामध्ये खेचून घेते आणि तिथून काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ अशा पद्धतीने या नरकाच्या दिशेने घेऊन जाते. त्यामुळे समाजामध्ये देखील आपण कुसंगती करू नये. मी आजच मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये सांगत होतो की कैकेयी आणि मंथरेचा संग किती वेळ झाला कुसंगतीचा, काही घटिका झाला, परंतु तीच मंथरेची कुसंगती कैकेयीला या रामायणामध्ये खलनायिका ठरवून गेला. त्यामुळं आपण लौकिक अर्थाने वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नये. जे लोक अनितीच्या मार्गाने चालत आहेत त्यांचा मार्ग आपण चालू नये. पूज्य ब्रह्मानंद महाराज देखील म्हणतात की पापकर्माकडे वळू नये. पापकर्माची आपण आपल्या मनामध्ये कधी अभिलाषा धरू नये. आपण आपल्या स्वतःला नित्य या सत्संगतीमध्ये कशा रीतीने ठेवता येईल याचाच मनामध्ये विचार करत राहावा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या अंतरंगामध्ये हे जे आपलं मन आहे, जे या सर्व प्रकारच्या संस्काराने जणू काही कधी कधी आमच्याशी कुसंगत करत असतं, त्या मनाशी देखील आपण थोडंसं निष्ठुर होऊन राहायला शिकलं पाहिजे. आपली साधना, आपल्या जीवनातल्या नीतीचं आचरण आणि आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या सदुपदेशापासून जेव्हा जेव्हा हे मन ढळू लागेल तेव्हा तेव्हा त्या मनाला पुन्हा आपल्या मूळ स्थानी आणणं आणि आपलं जीवन या सत्संगतीमध्ये व्यतीत करणं याचं प्रत्यक्ष कौतुक भगवंताला देखील वाटतं. बरु भल बास नरक कर ताता दुष्ट संग जनी देई विधाता. विभीषण अत्यंत शांतपणे प्रभू रामचंद्रांचं हे कृपा वचन ऐकून घेतोय आणि हात जोडून विभीषण प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की हे प्रभू, आपण मला माझी कुशलता विचारली. कहू लंकेश सहित परिवारा कुशल कुठाहर बास तुम्हारा. तर कुशलता या शब्दाची व्याख्या प्रभू मला आपल्याला सांगावीशी वाटते. बघा, हनुमंत आणि विभीषणाच्या चरित्रामध्ये किती आपल्याला समानता दिसून येते की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हनुमंताशी संवाद करताना म्हणतात की बचन काय मन मम गती जाही सपने हु बूझिय विपत्ती की ताही. या विपत्ती या शब्दाचा अर्थ हनुमंत प्रभू रामचंद्रांना म्हणतो की कह हनुमंत विपत्ती प्रभू सोई जब तव सुमिरन भजन न होई. हीच विपत्ती आहे. ज्या क्षणी मी तुझं भजन विसरलो, ज्या क्षणी मी तुझं स्मरण विसरलो, यापेक्षा आयुष्यामध्ये विपत्ती कुठली.
हनुमंताने प्रभू रामचंद्रांना विपत्तीची व्याख्या सांगितली आणि इथं बिभीषण प्रभू रामचंद्रांना कुशलतेची व्याख्या सांगतोय. काय आहे कुशलता? अब पद देखी कुशल रघुराया, जो तुम कीनी जानी जनदाया. हे प्रभू, देहाच्या आधाराने तर खूप सुख उपभोगलं, सर्व प्रकारच्या सुख सुविधांमध्ये या लंकेमध्ये राहिलो, परंतु कधी कुशल नव्हतो रे. कुशलता म्हणजे काय याची अनुभूती आज झाली, म्हणून हे बोलण्याचं थोडंसं धारिष्ट करतो की अब पद देखी कुशल रघुराया, जो तुम कीनी जानी जनदाया. प्रभू रामचंद्रांच्या चरणांचं दर्शन, प्रभू रामचंद्रांनी आपलं म्हणणं, याच्या पलीकडं कुशलतेची व्याख्या नाही, याच्या पलीकडं विश्रामाची व्याख्या नाही. बघा, प्रभू रामचंद्रांच्या परमभक्त सीताजी जेव्हा त्यांना सुमंत्र वनवासामध्ये सोडायला आलेला असतो, शृंगवेरपूरच्या त्या गंगा नदीच्या घाटावरती केवट येण्याच्या आधी तो प्रभू रामचंद्र सीताजींशी संवाद करत असतो आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांना म्हणतो की आपण परत चला, परत चला. प्रभू रामचंद्र त्याला म्हणतात की मी तर काही परत येऊ शकत नाही, मी पिता वचनाला पूर्ण करूनच 14 वर्षांनी येईन. यावरती सुमंत्र हात जोडून सीताजींना म्हणतो की तुमच्या येण्याने राजा दशरथाचे प्राण वाचू शकतील, निदान राजा दशरथाच्या कुशलतेसाठी तरी आपण अयोध्येला परत यावं. आपण कधी अयोध्येला राहा, कधी जनकपूरला राहा, जिथं आपलं मन रमेल तिथं राहा, परंतु आपण परत चला. यावरती सीताजी म्हणतात की अरे, मी लहानपणापासून एवढ्या सौभाग्यामध्ये वाढलेली आहे, मी माझ्या वडिलांचं ऐश्वर्य पाहिलंय आणि तत्पश्चात जेव्हा मी विवाह करून अयोध्येला आले, त्यानंतर माझ्या ऐश्वर्यामध्ये झालेली वृद्धी देखील मी पाहिली. अत्यंत प्रेमळ सासू, अत्यंत प्रेमळ सासरे, दीर, या सगळ्यांच्या सहवासामध्ये मी अत्यंत आनंदाने होते. परंतु या वनवासामध्ये आले आणि मला खऱ्या अर्थाने विश्राम जाणवला की प्रभू रामचंद्रांच्या चरणांजवळच खरा विश्राम आहे. ते सोडून या अयोध्या मला काट्यासारख्या टोचू लागतील बरं का, तिथली सुख मला काट्यासारखं टोचू लागेल. त्यामुळे मी परत येऊ शकत नाही. प्रभू रामचंद्रांच्या चरणांना सोडून माझी कुशलताच कुठं नाही. सज्जनो, आमच्या जीवनामध्ये हे सद्गुरूचे पाय, हे सद्गुरूचे चरण, हेच आमच्यासाठी समस्त कुशलतेचं स्थान आहे. आनंद सागराचा धनी, ब्रह्म चैतन्याची खाणी, ते मे देखियले हे पाय, महद भाग्याचा उदय. त्यांनी आपलं म्हटलं, आपल्या चरणाजवळ स्थान दिलं, आता त्या चरणांच्या पलीकडे अजूनही कुशलता ती काय? जो तुम कीनी जानी जनदाया. अशा रीतीने बिभीषण कुशलतेची खरी व्याख्या तुम्हा आम्हा प्रत्येकाला सांगतो की प्रभू रामचंद्र, सद्गुरूचे चरण, याच्या पलीकडे कुशलता नाही, ते प्राप्त होणं यामध्ये समस्त कुशलता आहे. परमार्थामध्ये गुरु हे साधन नाही, गुरु हे साध्य आहे. गुरु पासून प्रापंचिक अनुकूलता मिळवणं म्हणजे कामधेनू मिळत असताना गाढव घेण्यासारखं आहे. गुरुने आपलं म्हटलं, गुरुने त्याच्या चरणांचं आपल्याला दर्शन दिलं, त्या चरणांवरती आपल्याला मस्तक नमवता आलं, बस समस्त जीवनाची कुशलता तिथं आहे. आणि त्यामुळे बिभीषण अत्यंत नीतीचं वचन प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त करतो की तब लगी कुशलन जीव कहूं, सपने हो मन विश्राम, जब लगी भजत न राम कहूं, सोक धाम तजी काम. तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये किती अनुकूलतेमध्ये राहता हा वेगळा प्रश्न आहे, हा देहाधिष्ठित प्रारब्धाचा प्रश्न आहे. परंतु त्या अनुकूलतेमध्ये किंवा प्रतिकूलतेमध्ये जर तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या, तुमच्या सद्गुरूच्या चरणांचं स्मरण नसेल, त्यांच्या भजनाचं स्मरण नसेल, तर तुम्ही या समस्त अनुकूलतेमध्ये देखील शोकधामामध्येच राहत आहात. पूज्य बाबा म्हणायचे ना की एक झोपडी असावी, एक वेळचं पोटभर जेवण असावं आणि माझी जपमाळ आणि ज्ञानेश्वरी असावी. मला वाटतं की जगातला सगळ्यात सुखी मनुष्य मी आहे. खरोखर सज्जनो, भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण
हे जर नसेल तर समस्त जीवन हे दैन्यवाण आहे. आणि ते असताना मग प्रारब्धवश संसाराची प्रतिकूलता असो किंवा अनुकूलता असो, परंतु अशा पद्धतीने जो प्रभू रामचंद्रांच्या चरणी आहे त्याच्यासाठी हे जीवन अत्यंत कुशल आहे. लौकिक अर्थाने आपण कितीही जरी गोष्टी भजन स्मरणाशिवाय केल्या तरी आपलं क्षेम कुशल होऊ शकत नाही. स्वप्नातही आपल्या मनाला शांती प्राप्त होऊ शकत नाही. आणि शांतीसाठी तर ही सगळी धडपड चालली आहे ना आमची. आज आम्हाला नेमकं जीवनामध्ये काय हवं आहे याचं जर आम्ही उत्तर शोधत 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 या विषयांना मागं टाकत गेलो तर आम्हा प्रत्येकाला एकाच गोष्टीची गरज आहे. आम्हाला समाधान हवं आहे, आम्हाला परम शांतता हवी आहे. काल मी सहज माझ्या कन्येबरोबर तो ग्रॅव्हिटी पिक्चर बघत बसलो होतो, ज्यामध्ये त्या स्पेस शटलला ऍक्सिडेंट होतो. त्याच्यातला एक फार सुंदर डायलॉग आहे सुरुवातीला. ती नवीन आलेली असती मुलगी स्पेस शटलवर आणि तो तिथला जो एक्सपिरियन्स कॅप्टन असतो तो म्हणतो तिला की तुला या अवकाशामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? तर ती उत्तर देते, सायलेन्स, इथली शांतता मला आवडते. सज्जनो, त्या परम शांततेची आम्हाला सर्वांना गरज आहे. आणि या शांतीच्या प्राप्तीसाठी जी आमच्या अंतरंगामध्ये आहे त्यासाठी भगवंताचं स्मरण, भगवंताचं भजन हा मार्ग आहे. असा मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावा आणि आपली कुशलता सपरिवारासहित अनुभवावी, हेच जणू काही विभीषण प्रभू रामचंद्रांना सांगतोय. यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.